नमस्ते, मी रमेश मुकादम, ग्रामोदय विचार माध्यमातून आज काल मतदान आणि निवडणूक आणि या निवडणुकीचा फॉर्म भरण्याचा शेवटचं तारीख होतं आणि अनेक पक्षांनी आपापल्या कार्यकर्त्यांना तिकीटं दिली आणि त्या संदर्भात संजय आवटे यांनी व्यक्त केलेलं जे मत आहे ती मी या ठिकाणी वाचून दाखवतो. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. उमेदवारी मिळाली नाही म्हणून काल जी माणसं धायधाय मोकलून रडत होती त्यापैकी बऱ्याच जणांना मी व्यक्तिशः ओळखतो. ही माणसं रडत होती, संतापलेली होती, चक्कर येऊन पडली होती, शिव्याशाप देत होती. ही सगळी दृश्य बघणारा सर्वसामान्य माणूस मात्र त्यांची खिल्ली उडत होता. ते स्वाभाविकही आहे. सोशल मीडियावर अनेक जण त्यांना ट्रोल करत होते. टी व्हीवरील अँकर विचारणीच्या मोठमोठ्या बाता मारत होते. कोणी काही म्हणो, पण मला या कार्यकर्त्यांविषयी सहानुभूती वाटते. राजकारणासारख्या असुरक्षित क्षेत्रात प्रवेश करणं सोपं नसतं. कामधंदा, नोकरी, करिअर सोडून अनेक जण राजकारणामध्ये उतरतात, जीवाचं रान करतात, मतदारांसाठी दिवस रात्र काबाड कष्ट करतात. मागची निवडणूक होऊन 8-10 वर्षे झालेली, आता संधी नाही मिळाली तर पुढील 5 वर्ष गेली. तोपर्यंत अनेक गोष्टी बदलतात. हातून वय जातं, आरक्षण बदलतं, एकदम होत्याचं नव्हतं होतं. तेव्हा काय वाटतं त्याची कल्पना तुम्ही करू शकत नाही. राजकारणामध्ये कार्यकर्ता असणं फार अवघड असतं. आपल्या देशात तर फारच. कालपर्यंत ज्यांच्या विरोधात लढलो तो काल रात्री पक्षात येतो आणि त्याच्या घरातल्या तिघांना उमेदवारी मिळवते. हा मात्र असाच राहतो. परवा यांनी प्रभागातल्या मतदारांना येऊन अष्टविनायक यात्रा केलेली असते. सगळ्या बायकांना सिनेमा दाखवलेला असतो. ते सगळे विचारत असतात, तुम्हाला तिकीट नाही मिळालं, करायचं काय? टाइमपास म्हणून सोशल मीडियावर या दुःखी कार्यकर्त्यांना लोक ट्रोल करतात. त्यांना म्हणावं, एखाद्या वर्षी मनासारखं अपरायझल नाही झालं, हवी तशी इन्क्रिमेंट नाही मिळाली तर कसं वाटतं? आपण काबाड कष्ट करून नोकरी करतो, पण आपल्यापेक्षा जास्त इन्क्रिमेंट झोपा काढणाऱ्याला मिळतो, त्याला प्रमोशनही मिळतं, तेव्हा कसं वाटतं? आणि त्यांना विचारसरणी शिकवणारा कोण? टी व्हीचा अँकर. त्याचा आणि विचाराचा संबंध काय? टेलिकॉप्टरवरही दिसतं. ते वाचणाऱ्याची भूमिका घेण्याची कधी संबंध आलाय का? त्यांनी कधी भूमिका घेतल्याची किंमत चुकवली आहे का? या कार्यकर्त्यांची भूमिका बदलल्या, पण मुळात जेव्हा सगळे पणाला लावण्याची वेळ येते तेव्हा करायचं काय? सोशल मीडियावर टीका करणारं सगळं करिअर उद्ध्वस्त होण्याची वेळ येईल, तेव्हा त्यांना कळेल भूमिका घेणं किती कठीण असतं. सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्ते माझे मित्र आहेत. 2-4 डाकू सोडा, पण या कार्यकर्त्यांविषयी मला भयंकर सहानुभूती आहे. सर्वसामान्य माणसाला राजकारणात काम करणं आज एवढं कठीण आहे. बाळासाहेबांचे पक्ष शेवटी मुलाकडे जातात, साहेबांचे पक्ष मुलीकडे आणि पुतण्याकडे जातात. सगळ्या पक्षामध्ये अशी अवस्था असतात. सामान्य घरातल्या पोरांनी राजकारणातल्या वणव्यात पाऊल ठेवणं एवढं सोपं नाही. ही पोरं भस्मसात होत असताना त्यांना हात द्यायलाही कोणी नाही. या महिला चक्कर येऊन पडल्या तर तुम्ही त्यांची खिल्ली उडवता, पण राजकारणात जे चाललंय त्यावर कोणी कधीच बोलत नाही. बर्फाच्छादित भूमीतला तो सोनम वांगचुक पेटून उठतो, तरी आपण काय करतो? सगळे शांत असतात. अवैध पद्धतीने सरकार स्थापन होते, तरी आपण काय करतो? सगळे शांत असतात. अवैध पद्धतीने सरकार स्थापन होते, तरी पाण्यावर तरंगत नाही. काल लावरे तो व्हिडिओ म्हणणारे आज तुमचे नायक होतात. लोकांना अडाणी समजणारे तुम्हाला जाणते वाटतात. कालचे गद्दार आपल्या पद्धतीने घड्याळाची वेळ सेट करतात, तरी तुम्ही काही बोलत नाही. तेव्हा ठोकलं पाहिजे तेव्हा ठोकत नाही. तुम्हाला मिळालेले आमचे बिचारे कार्यकर्ते सगळ्याच बाजूने ते का मात्र ठोकले जातात, भरडले जातात
आणि सरकारचा प्रश्न न विचारता, सरकारला प्रश्न विचारता फ्रंट डेस्कवर बसलेल्या बापड्या पोरीला झापत बसणारे आपण, ज्यांच्यामुळे हा राडा झाला, त्यांना कधी सुनावणार आहोत आपण? अरे बोलायचेच असेल तर बोलायला हवं या एकूण राजकारणाविषयी, राजकारणाच्या प्रारूपाविषयी ही वेळ काय येऊन ठेपली त्याविषयी, त्यांसाठी इतरांची बोटं दाखवण्यापेक्षा स्वतःलाच विचारलं पाहिजे. आम्ही भारताचे लोक म्हणून मी काय करतो आहे, माझी भूमिका काय आहे? आपण शांत बसलो म्हणून हा राडा होतो, म्हणून या आक्रंदन सुरू आहे. राजकारणाची आणि लोकशाहीची अंत्ययात्रा आपल्या डोळ्यासमोर निघाली आहे आणि आपण मात्र टपली मार, त्याला टपली मार आणि जेवण करून शांत झोप एवढेच करण्यात मग्न आहोत. नवा वर्षात तरी जागे होऊ. ज्या प्रमाणात हा चिखल झालेला आहे त्याला जागा दाखवूया असं संजय आवटे म्हणाले आहे. या संदर्भात आपण देखील विचार करणं गरजेचं आहे. मतदारांनी याविषयी विचार करून योग्य त्या पद्धतीनं चांगलीत चांगली लोक निवडून कशी येतील हे बघणं गरजेचं आहे. याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.